हा मीटिंगला मी काल सकाळी गेलो होतो. 9:30-10च्या दरम्यान आम्ही तिथे गेलो होतो. तर मीटिंगला ते आले होते सगळे. कोण म्हणजे संचालक मंडळ, देवस्थानचे जे बॉडी मेंबर सगळे जे काय आहेत ते आले होते. पण सगळे नव्हते आले. एक काही 4-5च होते त्याच्यामध्ये आणि काही येत होते आणि माणसं गोळा व्हायला लागली आणि हे म्हणले मीटिंग दुपारी 1ला घेऊ. मग त्यानंतर परत काही 1ला काय कोण आलंच नाही. 1ला माणसं तिथं आली होती. दुपारी सकाळी माणसं गोळा व्हायला लागल्यानंतर मग जे त्यांनी कापड काढला हे काही कोणाला समजलंच नाही. आम्ही त्यांनी जो टायमिंग दिला त्या टायमिंगला आम्ही सगळे तिथं हजर राहिलो. हजर राहिल्यानंतर त्यांनी ती मीटिंग करायला लागत होती. मीटिंग माणसं गोळा व्हायला लागली त्यांनी मीटिंग ते म्हणले दुपारी 1ला करू. काय कारण आजपर्यंत समजलं नाही. गेले 2-3 वर्ष झाले, तीन पेक्षा जास्त पण झाले असतील. मीटिंग का होत नाही याचं कारण कोणाला आजपर्यंत समजलं नाही. आणि जर माणसं गोळा व्हायला लागली, मीटिंग करून टाकायची, विषय संपून टाकायचा. हा जर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? माझं काय म्हणणं आहे, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? मीटिंग करून टाकायची. मीटिंग केली असती. तुम्ही शेफ, गाव शेफ, आज सगळी काय जे आहे ते गोरगरीब जनतेचं सगळा गोरगरीब जनता सुद्धा त्या देवस्थानची पावती फाडतं, त्या गोष्टी करतं. त्यांना हिसाब घ्यायलाच पाहिजे. तुम्ही 3-3 वर्ष हिसाब देत नाही, याचा अर्थ काय होतो? मुरली काळे आणि आमचे काही मित्र आहेत, त्यांनी त्या देवस्थानच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी चालवलेल्या आहेत त्या खूप म्हणजे 1-2-3 वर्षापासून चाललेले आहेत. त्यांच्याकडे काहीतरी पुरावे हाती लागले असतील किंवा काय करणार. मुरलीधर काळे हा जो व्यक्ती आहे हा माझा बालपणाचा मित्र आहे. हा चुकूनही चुकीचं काम करू शकत नाही. हा माझा त्याच्यावर जास्त आत्मविश्वास आहे. तो जे काय करतोय ते बरोबर असेल असं मला वाटतं. काय त्यांनी जे काही आरोप चालवलेत का, आता त्यांच्याकडे तेवढा टाइम आहे त्याच्यामुळे ते त्या गोष्टी करतात. माझ्याकडे थोडा टाइम कमी पडतो. माझ्याकडे जर टाइम आल्यानंतर मी पूर्ण गाव गोळा करेल आणि जे काय ते एकदाच विषय संपून टाकेल देवस्थानचा. काल ज्या वेळेस पदाधिकारी तिथं हे सगळे मीटिंग 1 वाजता करू म्हणून हे निघून गेले. त्याच्यानंतर काही पदाधिकारी मला कमानीपाशी भेटले. ते येतच होते. त्यांनाच माहिती नाही दुपारी मीटिंग 1 वाजता होणार आहे. म्हणजे हे जे काही चाललेले हे 2-4 माणसंच हे खेळ करतात. कारण पदाधिकाऱ्यांना पण विश्वासात घेतलं जात नाही असं एकंदरीत काल तिथं दिसून आलं आम्हाला. माझा सल्ला एकच आहे, यांनी देवस्थानचा जो काही हिसाब किताब आहे हा जनतेपुढं मांडावा. काय उगाच जनतेची दिशाभूल करू नये. जनता जे करत ते 4 जण नाही करू शकत. ते त्यांना समजलं पाहिजे अशी माझी त्यांना हात जोडून विनंती. जनतेने पावत्या फाडल्यात, वर्गणी दिली देवस्थानच्या बाबतीत. सगळे गोरगरीब पूर्ण घोडेगाव परिसराचं आणि घोडेगावचं ते राजा हरिश्चंद्र ग्रामदैवत. गंभीर आरोप जे मुरलीधर काळेंनी केलेत त्याच्यावरती मी चुकीचे आहेत असे म्हणू शकत नाही आणि बरोबर आहेत असे म्हणू शकत नाही. पण एक सांगू शकतो, मुरलीधर जे काळे जे काय करतील ते पुराव्याशिवाय करणार नाही एवढा मला आत्मविश्वास आहे. त्यांना अकाउंटचे विषय वगैरे त्यांनी ते त्या मुरलीधर काळे आणि त्यांच्यासोबत जे काय अजून आहेत ते त्यांच्यासोबत खोलवर गेलेले आहेत. त्याच्यामुळे तो विषय त्यांना माहिती आहे. मला त्या विषयाची एवढी काय माहिती नाही. या विषयावरती बोलण्यासाठी आपण प्रशांतजी काळे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की न्यायप्रविष्ट प्रकरण असल्या कारणाने आत्ता यावर बोलणे उचित होणार नाही. 10 तारखेला निकाल आहे, त्यानंतर आपण सविस्तर बोलूयात.